पेट्रोल डिझेलसह खाद्यतेलाचाही वापर जपून करा. वर्षभर सोनं खरेदी आणि परदेशाचा प्रवास टाळा. आखाती देशातील संकटामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं देशवासियांना आवाहन. पंतप्रधान मोदींच्या सोनं खरेदी बंदच्या आवाहनामुळे सराफा बाजाराला फटका बसेल. सराफा व्यावसायिकांनी व्यक्त केली चिंता. 1 कोटी लोकांच्या रोजगारावर परिणाम होण्याची शक्यता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चार्टर विमानामधून विदेश दौरे टाळावेत. राजकीय सभांसाठी झूम ॲप वापरावं. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांचा खोचक सल्ला. ईडी भोंदू खरातचा ताबा घेणार. खरातचा ताबा मिळवण्यासाठी ईडीकडून अर्ज. कोर्टानं ईडीचा अर्ज मंजूर केल्याची विश्वसनीय सूत्रांची झी24 तासला माहिती. भोंदू खरात प्रकरणामध्ये रुपाली चाकणकरांची 5.5 तास एसआयटी चौकशी. खरातसोबतचे आर्थिक व्यवहार आणि इतर नेत्यांच्या हजेरीवरून सवाल. एसआयटीच्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिल्याचा चाकणकरांचा दावा. 4 दिवसांची पोलीस कोठडी संपल्यामुळे निदा खानला आज कोर्टात हजर करणार. एसआयटी पुन्हा निदा खानच्या पोलीस कोठडीची मागणी करणार. निदा खानचा मोबाईल तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवला. एमआयएम पक्ष म्हणजे दहशतवादी संघटनाच. लादेन आणि ओवेसीमध्ये काहीही फरक नाही. निदा खानच्या समर्थनावरून मंत्री नितेश राणेंचा हल्लाबोल. विदेशी मद्यावरील शुल्क वाढीनंतर राज्यामध्ये बिअरच्या मागणीमध्ये मोठी वाढ. वर्षभरात मद्यप्रेमींनी 46 कोटी लिटर बिअर केली फस्त. नव्यानं बाजारामध्ये आलेल्या महाराष्ट्र मद्य प्रकारालाही पसंती. नाशिक जिल्ह्यामध्ये तीव्र पाणी टंचाई. जिल्ह्यातील 281 गावं आणि वाड्यांना 90 टँकरद्वारे पाणी पुरवठा. प्रशासनाकडून 28 खासगी विहिरी अधिग्रहित. आगामी काळात टँकरची मागणी वाढण्याची शक्यता. राज्यावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं सावट. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता. विदर्भातही तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज. नेपाळच्या त्रिभुवन विमानतळावर तुर्की एअरलाइन्सच्या विमानाला अपघात. लँडिंग दरम्यान विमानाचा टायर फुटला. सर्व प्रवाशांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात यश.